तर आज आपण पाहूयात कृमिकुठार रस या औषधी कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. तर ह्याचा संदर्भ ग्रंथ काय आहे तर रससार तंत्र एवं सिद्ध प्रयोग संग्रह कृमिरोगाधिकार. तर याची ट्रिक अशी बनते, आज इंद्र ने ब्रह्मा से कहा, कर्ण विष पर विजयमान होकर कृमिमुक्त हुआ. तर आता प्रत्येकाचा एक एक शब्द आधी बघूयात. आजपासून काय येणार तर अजमोदा, इंद्रपासून येणार तर इंद्रयव, नेपासून काय येणार तर नागकेशर. आता ब्रह्मासे कहा, इथं ब्रह्मापासून येणार तर ब्राह्मी स्वरस. क आणि ह, क पासून येणार शुद्ध कर्पूर, ह पासून येणार शुद्ध हिंगूळ. आता कर्ण विषपर विजयमान होकर कृमिमुक्त हुआ. आता कृमिमुक्त काय आहे तर हे कृमिकुठार रसाची ट्रिक आहे, त्यामुळे इथं आपण शब्द वापरलेला आहे कृमिमुक्त. आता कर्णमध्ये काय येणार तर मुसाकर्णी रस. विषमध्ये काय येणार तर शुद्ध वचना, वचना आपल्याला विषाच्या प्रकारे माहिती आहे. आता पर मधल्या प पासून काय येणार तर पलाशबीज चूर्ण. आता विजयमान, विजयपासून काय येणार तर व पासून येणार विजया आणि विडंग, मानपासून येणार त्रायमान. तर याची जे कंटेंटचं जे प्रमाण आहे ते काय आहे तर प्रत्येक द्रव्याचा किती एक भाग आहे, एक्सेप्ट कोणता कर्पूर. हा जो आपण स्टार्टिंगला वापरला होता कर्पूर, हा कर्पूरला काय येणार तर 8 भाग येणार आणि पलाशबीज चूर्ण 15 भाग येणार. हे वाला पलाशबीज चूर्ण 15 भाग येणार, कर्पूर 8 भाग येणार आणि बाकीचे हे वालं आणि बाकीचे सगळे किती येणार तर 1 भाग येणार. तर याचं भावनाद्रव्य काय आहे तर भांग म्हणजेच काय तर विजया रस, त्यानंतर काय मुसाकानीय रस आणि ब्राह्मी रस म्हणजेच मंडूकपर्णीचा रस. तर आपली ट्रिक अशी बनते, आज इंद्र ने ब्रह्मा से कहा, कर्ण विष पर विजयमान होकर कृमिमुक्त हुआ. आणि भावनाद्रव्य कोणते तर भाग रस, मुसाकासीन रस आणि ब्राह्मीस रस.